मित्रांनो, तुम्हाला मालूम काय आहे नेमकं कायचं काम चालू आहे? फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व सांगतो. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एका न्यू ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर मालूम आहे आपल्या जामनेर आणि पाचोरा रेल्वेचं एकदम खतरनाक मध्ये काम चालू आहे. तुम्ही हा जो समोर मुरुम बघताय ना, यांनी गड्डे खंदून खंदून डायरेक्ट मुरमाचे पाडच लावून टाकले होते रेल्वेच्या टनेल साठी. आणि मी लगेच येऊन पोहोचला यांच्या साईड वरती हाईट पडेल होते 32 mm च्या आसारे, एकदम खतरनाकच होते आसाऱ्या या. आणि आसाऱ्या बघितल्या, त्याच्यानंतर बघितलं त्यांचं काय काम चालू होतं. ते वरतून डायरेक्ट खालतीच आसारा फेकत होते स्लॅब टाकण्यासाठी खालती. आणि तुम्ही आपले मागचे ब्लॉग बघितले असेल तर तिच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या गड्ड्यांमध्ये एकदम पाणी लागेल. तेवढं गड्डा बघून मी निघाला डायरेक्ट आपलं दुसरं गड्डा बघण्यासाठी. तिच्यामध्ये त्यांनी आसारीची बांधी करली होती सर्वीच्या सर्वी. आणि आला या दुसऱ्या गड्ड्यापाशी नीट बघितलं तर एकदम खतरनाक मध्ये बांधी करेल भाई. एवढी आसारी की आमच्या गावातले निम्मे स्लॅब टाकून नीट काम करणारे जेवढे पण माणसं आहे सर्व युपी बिहारचे जे. तेवढं काम बघून मी निघाला डायरेक्ट आपल्या वावराकडे, कारण आज आपल्याला बाजरी फवारायची होती. आला आपल्या वावरामध्ये लगेच गेट उघडून बघितलं ते हाईट सोलर पडलेलं होतं, पण हे आपलं नाही तर आपल्या शेजारच्या वावरावाल्याचं आहे. आणि लगेच पंप वगैरे काढला, पावडर घेतला, लगेच आपले पंप भरून घेतला आणि निघाला फवारण्यासाठी. आणि बाजरी आपण काही जास्त लावली नाही तर एकच पंपामध्ये आपली सर्व बाजरी फवारून होऊन जाईल. आजच्या आता झाली होती आपली सर्व बाजरी फवारून. त्याच्यानंतर आला इथं वॉलपाशी आपल्याला हे बेंड काढायचं, नीट आपल्याला पाणी लावायचं होतं बाजरीसाठी. पाईप वगैरे लावला, निघाला डायरेक्ट आपल्या शेडकर, कारण आपल्याला हळ पण भरायचे होते आपले. चालू आपल्या हळांपाशी लगेच आपला मधातला पण हळ साफ करून घेतला, बाहेरचा पण करून घेतला, कारण बाहेर कुणाचे पण डोरे येत राहतात त्यांना पण पाणी लागतं. आणि आपला बाहेरचा अर्ध भरून झाला होता. त्याच्यानंतर आपल्या मधातल्या हळापाशी त्याला पण एकदम साफ करून घेतला, लगेच भरून घेतला. हार वगैरे भरून मी आला डायरेक्ट आपल्या बाजरीचं पाणी बघण्यासाठी. पाणी व्यवस्थित चालू. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या तुमच्या बोला पटकन फॉलो.